लासलगाव बाजार समितीमध्ये आज कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली। सरासरी 1000 रुपये असलेला भाव अचानक 600 ते 700 रुपयांपर्यंत खाली आला। एकाच दिवसात 400 रुपयांची घट झाल्याने शेतकरी आक्रमक झाले। केंद्र सरकारच्या धोरणांमुळे भाव वाढतील अशी अपेक्षा असतानाच फटका बसल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले आणि जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्त्वपूर्णच्या बातम्या आलेल्या आहेत। तसेच आपल्याला कर्जमाफी संदर्भात एक सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। त्यामुळे ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। खानदेशात पपईची आवक नीचांकी स्थितीत, शिवार खरेदीत प्रति किलोला मिळतोय 12 रुपये ते 14 रुपयांचा दर। देवळासह 5 गावे पाणी योजनेच्या कोट्यवधी थकीत, 16 फेब्रुवारीपर्यंत वसुली केवळ 2,20,000 रुपये एवढीच आहे। सुरगाणा तालुक्यात 21 रोजी झालेल्या सर्व ग्रामसभा वादात आहेत। जिल्हा प्रशासनाकडे तक्रार देखील झालेली आहे। केंद्राची अवघ्या 24 तासात दुरुस्ती, दर कपातीवर यू-टर्न, कृषी उत्पादनांना कपात लागू नाही, निर्यातीला दिलासा मिळालेला आहे। मजुरीचे दर वाढले, त्यातच पावसाचे देखील संकट, हरभरा उत्पादक संकटात सापडलेले आहेत। निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेला आहे। हमी भाव केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी देखील होत आहे। 5 लाखांचे आरोग्य कवच, अकोला जिल्ह्यात कार्डसाठी 8 लाख नोंदणी झालेले आहेत। लिपिकांच्या आंदोलनामुळे पंचायत समितीमधील कामकाज ठप्प आहे। विविध मागण्यांसाठी काम बंद, संपामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। 40 गावला लाल कांद्यांची विक्रमी आवक आलेली आहे। 5 दिवसात मिळाला 1277 रुपयांचा भाव। गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकांची पाहणी सुरू आहे। उमरेड तालुक्यामध्ये 12वीच्या पेपर फुटी प्रकरणात दोघे ताब्यात, मात्र चौकशीनंतर केली सुटका। मक्का खरेदी ठप्प, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदार सरसावले, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मक्का खरेदीचे उद्दिष्ट 1 लाख क्विंटल, प्रत्यक्षात खरेदी 21,000 क्विंटलच। खासदारांनी मांडल्या या प्रकरणात मुख्य मागण्या। अवकाळी पावसामुळे केळीची बाग उद्ध्वस्त झालेली आहे। इंदापूरमधील हे दृश्य आपण स्क्रीनवरती बघू शकताय। 5 लाखांचे आरोग्य कवच, पुणे जिल्ह्यात 19 लाख कार्डांचे वाटप झालेले आहे। खर्च परवडत नसल्याने कुटुंबासाठी आयुष्यमान भारत योजना ठरते आधारवड। उन्हाच्या तडाख्याने लिंबाचे दर वाढले, मार्केट यार्डमधील 1500 गोण्यांची आवक। जनावरांसाठी उत्कृष्ट ठरतोय मक्याचा मुरघास, कडब्यासाठी एक उत्तम पर्याय। कांद्याचे उत्पादन वाढले असले तरीही मात्र भाव कमी झालेला आहे। गोकुळच्या दूध संकलनाला पावडरच्या उसळीचा फटका, सांगली सोलापुरातील बल्क मिल्कचे दूध खासगी संघाकडे, ओल्या चाऱ्यामुळे संकलन कमी झालेले आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये मिळणार, राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती। वाटप केलेल्या वन जमिनीची तपासणी सुरू झालेली आहे। शेअर बाजारात अमंगळवार, आयटीवर मंदीचे सावट। रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभाग देणार 9 कोटी रुपये, राज्यभरात महिनाभर राबवणार जनजागृतीवर उपक्रम। बोगस केळी पीक विमाधारकांची यादीच कृषी विभागाला मिळणार, पुन्हा पडताळणी, दोषी आढळल्यास मात्र कारवाई होणार।